आपलं शरीर हे 70% पाण्याने बनलेलं असतं. पण आपण जे दररोज पाणी पितो तो योग्य प्रमाणात पितो का? किंवा ज्या प्रकारे पितो त्या योग्य प्रकारे पितो का? कोणत्या चुका आपण करतो पाणी पिताना? त्या कशा टाळल्या पाहिजे? हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी सावित्री आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर आपण कोणत्या चुका करतो हे आता पाहूयात. आपण एकतर पाणी घटाघटा पितो, म्हणजे खूप फास्ट पितो, तर ते टाळलं पाहिजे. कारण जेव्हा आपण फास्ट पाणी पितो तेव्हा आपल्या अन्ननलिकेवर त्याचा ताण येतो आणि त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये बिघाड होऊ शकतो किंवा अन्ननलिकेवर ताण आल्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे पाणी हे घोट घोट पिलं पाहिजे, हळू पिलं पाहिजे. दुसरं म्हणजे काही लोकांना जेवताना पाणी प्यायची सवय असते की एक घास खाला थोडं पाणी प्या किंवा जेवणाच्या आधी पाणी प्या. तर ही खूप वाईट सवय आहे, जी आपल्या बॉडीमध्ये जे डायजेशन होण्यासाठी जठराग्नी जो ॲक्टिव्ह झालेला असतो तो शांत होतो आणि पचनक्रिया एकदम स्लो होऊन जाते. त्यामुळं जेवत असताना कधीही मध्ये मध्ये पाणी प्यायचं. जर गरज पडली तर 1 घोट 2 घोट आपण घेऊ शकतो, पण अति पाणी प्यायचं नाही. किंवा आपण जेवणाच्या आधी खूप जास्त पाणी पिलं असंही नाही करायचं किंवा जेवणानंतर लगेच पाणी पिलं असंही नाही करायचं. सहसा जेवणाच्या आधी अर्धा तास आणि जेवणानंतर अर्धा तास पाणी पिलं पाहिजे. कारण जेवणाच्या आधी अर्धा तास बॉडीमध्ये आपल्या जो जठराग्नी प्रदीप्त झालेला असतो तर तो मेंटेन ठेवण्यासाठी अर्धा तास पाणी पिलं नाही पाहिजे. डायजेशन आपलं चांगलं होण्यासाठी अर्धा तासानंतर पाणी पिलं पाहिजे. तिसरं म्हणजे काही लोकांना सवय असते फ्रीजमधलंच पाणी पाहिजे, थंडच पाणी पाहिजे. तर फ्रीजमधलं किंवा थंड पाणी हे आपल्या बॉडीसाठी चांगलं नसतं. कारण आपल्या बॉडीमध्ये रूम टेम्परेचर एवढं पाणी थोडं कोमट किंवा रूम टेम्परेचर एवढं पाणी आपल्या बॉडीसाठी हेल्दी असतं. कारण जर आपण एकदम थंड पाणी पिलं तर आपल्याला आपली बॉडी त्याला जास्त वर्क करायला लागतं. ते पाणी परत त्या लेवलला टेम्परेचर मॅच करायला लागतं. त्याच्यासाठी आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात आणि त्यामुळे आपले अपचन किंवा बाकी गॅसेस होणे किंवा मूळव्याधसारखे किंवा कॉन्स्टिपेशन होणं यासारखे आजार उद्भवू शकतात. त्यामुळं अति थंड पाणी प्यायचं नाही. तर रूम टेम्परेचरला किंवा कोमट पाणी जर शक्य असेल तर कोमट पाणी तुम्ही घेऊ शकता आणि फ्रीजमधलं पाणी प्यायचं टाळलं पाहिजे. आणि 5वं म्हणजे आपण बाहेर पडताना पाण्याची बॉटल सोबत घेत नाही. त्यामुळे बाहेर प्लास्टिकच्या बॉटलमधलं पाणी प्यावं लागतं. तर काही लोकांना सवय असते की नेहमीच बाहेरचंच पाणी प्यायचं. तर नेहमी एक लक्षात ठेवा की स्वतःजवळ एक छोटी बॉटल ठेवा जी तुम्ही नेहमी स्वतः कॅरी करू शकाल. आणि जास्तीत जास्त तुम्ही घरी घेऊन गेलेलंच पाणी प्याल. ते प्लास्टिक बॉटलमधलं पाणी प्यायचं टाळलं पाहिजे. कारण प्लास्टिकमध्ये जे केमिकल्स वगैरे असतात तर ते आपल्या बॉडीमध्ये जाण्याची शक्यता असते. त्यामुळे प्लास्टिकच्या बॉटलमधलं पाणी प्यायचं टाळा आणि जास्तीत जास्त माठातलं पाणी पिऊ शकता. किंवा तांब्याच्या, ज्या पूर्वी लोक वापरत होते की तांब्याच्या कळशी किंवा तांब्याची भांडी असायची त्याच्यामध्ये पाणी स्टोअर केलं जायचं आणि ते आपल्या बॉडीसाठी खूप चांगलं असायचं. तर तसंही आपण त्याच्यामध्ये स्टोअर करून पितळेच्या किंवा भांड्यांमध्ये, तांब्याच्या भांड्यांमध्ये आपण स्टोअर करून पाणी वापरू शकतो. तर योग्य प्रकारे पाणी कसं पिलं पाहिजे? तर पाणी भर न पिता घोट घोट पाणी पिलं पाहिजे, हळूहळू पाणी पिलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे उभा राहून पाणी प्यायची सवय असते. तर उभा राहून पाणी नाही पिलं पाहिजे कारण आपल्याला सांधेदुखी, अपचन असे त्रास होऊ शकतात. त्यामुळं बसून पाणी पिलं पाहिजे. तसंच फ्रीजमधलं पाणी टाळलं पाहिजे. आणि तुम्ही सकाळी उठल्यानंतर उठल्या 1 ग्लास कोमट पाणी घेतलं पाहिजे, जे आपल्या बॉडीसाठी खूप फायदेशीर ठरतं. बॉडी डिटॉक्स होण्यासाठी फायदेशीर ठरतं. रोज तुम्ही 7 ते 8 ग्लास पाणी प्या आणि जास्तीत जास्त आरोग्य राहा. कारण जास्तीत जास्त जेवढं आपण पाणी पिऊ, जास्त म्हणजे अति पण प्यायचं नाही. तर 7 ते 8 ग्लास किंवा तुमच्या बॉडीला जशी रिक्वायरमेंट आहे. तुम्ही जर जिम वगैरे करत असाल, एक्सरसाइज करत असाल तर तुम्हाला जास्त पाण्याची गरज पडते. किंवा प्रेग्नेंट लेडीज असेल तर त्यांना जास्त पाण्याची गरज पडते. अशा वेळी तुम्ही जास्त पाणी पिऊ शकता. आणि पाण्याच्या ह्या सवयी मेंटेन करा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.